या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। पुरवठा विभागाचे कार्यालय क विभाग 2 अधिकारी अनिल रामराव गवळी यांचे सोलापूर रेशन पुरवठा परिमंडळ कार्यालय क विभाग 2 अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून ते आत्तागायत कार्यकाळातील सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी। कारण परिमंडळ कार्यालय क विभाग अधिकारी अनिल रामराव गवळी हे नवीन रेशन कार्ड तयार झाल्यावर त्या नवीन रेशन कार्डला NPH मध्ये फीडिंग करून दिले नाही, अशी अनेक प्रकरणे आमच्या समोर निदर्शनास आली आहेत। नवीन रेशन कार्ड NPH फीडिंग नसेल तर त्या रेशन कार्ड धारकांना शासकीय योजना मिळणार कसा, असा प्रश्न नवीन रेशन कार्ड धारकांसमोर पडला आहे। एखाद्याला आपले नाव सासू सासरे यांच्या नावाने रेशन कार्डामध्ये समाविष्ट करायचे असेल तर पहिल्यांदा त्या महिलेला आपल्या माहेरी रेशन कार्डातून नाम कमी करून दाखला किंवा एखादे अपडेट करून सादर करणे बंधनकारक असते। अनिल गवळी यांनी तसे न करता रेशन दुकानदाराच्या माध्यमातून PHचे रेशन कार्ड धारकाच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत मागून रेशन कार्ड सुनेचे नाव नसताना त्या व्यक्तीच्या PHS रेशन कार्डची सुनेचे ऑनलाईन करून त्या PHचे रेशन कार्ड धारकांना सुनेच्या नावाने येणारे धान्य न देता लंपास करण्यात आले आहे। अनेक रेशन कार्ड निदर्शनास अशी आली आहेत ज्यात नियमाखाली ऑफलाईन रेशन कार्डात नावे नसताना ऑनलाईन केली, त्या नियमाचा खुलासा करण्यात यावा। अनिल गवळी यांनी आपल्या पदाचा वापर करत आपल्या विभागातील अनेक वर्षांपासून रेशन धान्यापासून वंचित असलेल्या NPH रेशन कार्ड धारकांना रेशन न देता सिरियल आणि सिक्वेन्स नुसार न देता नवीन तयार झालेले रेशन कार्ड धारकांना रेशन देऊन NPH रेशन कार्ड धारकांची फसवणूक केली आहे, असे नवीन रेशन कार्ड आमच्या निदर्शनास आले आहे। अनिल गवळी यांनी आपल्या परिमंडळ कार्यालय क विभागात PHचे रेशन कार्ड धारक आपल्या रेशन कार्डामधील सदस्यांचे नाव कमी करण्यासाठी अर्ज दिले असता फक्त ऑफलाईन पद्धतीनेच नाव कमी केले आणि ते सदस्याचे नाव ऑनलाईन कमी न करता त्यात त्या सदस्याच्या नावे येणारे रेशन धान्य दुकानदारामार्फत काळाबाजार केले आहे। डिसेंबर 2021 या काळात सोलापुरातील प्रसिद्ध सुराज्य न्यूजपेपरद्वारे बातमी प्रसारित करण्यात आली होती की परिमंडळ कार्यालय क विभागात ISO या नामांकनाखाली रेशन दुकान तपासणीच्या नावाखाली रेशन दुकानदाराकडून 10,000 रुपयांची मागणी करण्यात येत आहे, अशी तक्रार क दुकानदारांनी केली होती। त्यावेळी परिमंडळ कार्यालयात क विभाग अधिकारी म्हणून अनिल गवळी कार्यरत होते। त्या प्रकरणाची देखील चौकशी पुन्हा नव्याने व्हावी। रेशन कार्ड धारक ते दुकानदार यांची तक्रार अनिल गवळी यांच्या विरोधात असताना अनिल गवळी यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची धिंड काढल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे। निवेदन देण्याचे कारण असे की सोलापूरमध्ये राशन धान्य दुकानामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे याचा खुलासा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। माननीय कलेक्टर महोदयांना आम्ही निवेदनामध्ये काही पुरावे देखील दिलेले आहेत। ज्या पद्धतीने सोलापूर शहर क विभागाचे राशन धान्य विभाग आहे त्या ठिकाणी 48,945 हे राशन कार्ड धारक असताना त्यांची ऑनलाईन फीडिंग फक्त 18,093 लोकांची झालेली आहे। याचा अर्थ उर्वरित 30,000 लोकांची ऑनलाईन फीडिंग न करता त्या 30,000 लोकांचं अन्न अनिल राजाराम गवळी हे क विभागाचे अधिकारी तेवढ्या लोकांचा अन्नाचा काळाबाजार करून महिन्याला 30 लाख रुपयाचा एवढा मोठा भ्रष्टाचार करत आहे। तर असं न होता माझी कलेक्टर महोदयांना विनंती आहे की त्यांनी या बाबतीत संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्याला कठोरात कठोर शासन करण्यात यावं व निलंबनाची ही मोठी कारवाई करण्यात यावी। अजून एक मुद्दा असा की राशन कार्ड हा रजिस्टर नंबर नसलेला असताना देखील त्यांना ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।